नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचे स्वागत करते आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये। मंडळी, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक टर्निंग पॉइंट येत असतो आणि या टर्निंग पॉइंटमुळे आपलं आयुष्यच हे बदलून जात असतं आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणारा हा टर्निंग पॉइंट म्हणजे आपलं स्वतःचं लग्न। आणि मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने आपण या गोष्टीला सामोरं जात असतो, कारण या गोष्टीमुळे आपलं सर्व समोरचं आयुष्य किंवा आपलं भविष्य हे बदलून टाकणारं असतं। या दिवसामुळे दोन कुटुंब एकत्र जोडली जातात, एक नवीन वैवाहिक जीवनाला नव्याने सुरुवात होते आणि हा लग्नाचा दिवस मोठ्या उत्साहाने हिंदू लग्न परंपरेनुसार साजरा केला जातो। आणि या दिवशी आपल्याकडे सर्वात मोठी एक परंपरा किंवा आपण एक जे नवरीचं सौभाग्याचं लेणं म्हणतो ते लेणं म्हणजे मंगळसूत्र। ज्यावेळी त्या नवरीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातल्या जातं त्यावेळी तो विवाह संपन्न झाला किंवा ते लग्न पार पडलं असं समजलं जातं आणि यानंतरच त्या दोघांना पती पत्नी म्हणून ओळखलं जातं। हिंदू परंपरेनुसार आपल्या लग्नामध्ये नवरदेव नवरीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो आणि त्यानंतरच त्या दोघांना वर वधू किंवा नवरा नवरी किंवा नवरा बायको असं संबोधण्यात येतं किंवा सौभाग्याच्या लेणामध्ये मंगळसूत्राचा जो काही समावेश होतो, या मंगळसूत्राला इतकं महत्त्व का प्राप्त झालेलं आहे किंवा मंगळसूत्र घातल्याशिवाय लग्न समारंभ पूर्णच होत नाही असं का म्हटलं जातं। किंवा आपण बऱ्याचदा बघतो की लग्नाच्या दिवशी नवरीला दुसरे कुठले दागिने घालो अथवा ना घालो, परंतु मंगळसूत्र हा एक असा दागिना आहे की तो त्या दिवशी घातलाच जातो। तर ह्या मंगळसूत्राला जे काही महत्त्व प्राप्त झालेलं आहे तेच आपण आज या व्हिडिओमधून बघणार आहोत। त्या गळ्यामध्ये लग्नाच्या दिवशी जे काही मंगळसूत्र घातलं जातं ते उलटं घातलं जातं, तर ते मंगळसूत्र सुलटं न घालता उलटच का घातलं जातं हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। मंगळसूत्राला मांगल्य तंतू असं म्हटलं जातं आणि या मंगळसूत्राला उलटं करून त्याच्यामध्ये हळद कुंकू लावून हे मंगळसूत्र नवरीच्या गळ्यामध्ये उलटं घातलं जातं। प्रथम मंगळसूत्राला जे काही महत्त्व आहे किंवा मंगळसूत्र आपण गळ्यामध्ये का घालतो ते आपण सर्वात प्रथम जाणून घेऊया। हिंदू लग्न परंपरेनुसार लग्नाच्या दिवशी नवरदेव नवरीच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो आणि हिंदू विवाह पद्धतीमध्ये या मंगळसूत्राला फार महत्त्व आहे। आणि आपल्या सर्वांनाच माहित आहे की मंगळसूत्राच्या दोन धाग्यांमध्ये काळे मण्यांनी ते गुंफलेले असते, तसेच मध्यभागी 4 छोटे मणी असतात आणि 2 लहान वाट्या असतात। या 2 लहान वाट्या म्हणजे एक सासरची आणि एक माहेरची असं म्हटलं जातं। दोन्ही बाजूनी हे जे काही 2 दोरे असतात काळ्या मण्यांमध्ये गुंफलेले ते म्हणजे पती पत्नीचे बंधन समजलं जातं। तसेच 4 मणी म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष असे हे 4 पुरुषार्थ समजले जातात। 2 लहान वाट्या असतात, एक सासरची आणि एक माहेरची असं समजलं जातं। लग्नामध्ये मंगळसूत्र घातल्याने स्त्री नेहमीही आनंदी राहते आणि जेव्हा या मंगळसूत्रातल्या वाट्या तिच्या हृदयाजवळ येतात तेव्हा तिच्यासाठी ते उत्तम असतं, कारण त्या वाट्या सोन्याच्या असतात आणि महिलांच्या आरोग्यासाठी सोनं हे अतिउत्तम मानलं जातं। म्हणूनच नववधूचं मंगळसूत्र हे मोठं सुद्धा बनवलं जातं। यामुळे रक्तदाब सुद्धा नियंत्रित राहतो। तसेच मंगळसूत्रामध्ये दोन्ही बाजूनी जे काही काळे मणी ओवलेले असतात त्या काळ्या मण्यांमुळे राहू, केतू आणि शनीपासून त्या स्त्रीचे संरक्षण होते असंही म्हटलं जातं। लग्नामध्ये स्त्रीने हे मंगळसूत्र घातल्यावर नवऱ्याचे आयुष्य वाढते असं म्हटलं जातं। तसेच दाम्पत्य जीवन हे त्यांचं सुखी आणि आनंदमय होतं असंही मानलं जातं। तर हे जे काही मंगळसूत्र आहे हे मंगळसूत्र असं म्हटलं जातं की कधीही एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला घालण्यासाठी देऊ नये। मंगळसूत्राला जे काही महत्त्व आहे हे मंगळसूत्र आपण लग्नामध्ये नवरदेव नवरीच्या गळ्यामध्ये उलटं का घालतो हे बघूया। या मंगळसूत्राला 2 वाट्या असतात, तर एका वाटीमध्ये हळद भरून तसेच दुसऱ्या वाटीमध्ये कुंकू भरून हे मंगळसूत्र नवरदेव नवरीच्या गळ्यामध्ये उलटं घालतो। त्या पाठीमागे एवढं एकच कारण आहे की दुसऱ्या दिवशी ते हळदी कुंकू घातलेलं मंगळसूत्र बघून समोरच्याला लगेच कळतं की ह्या स्त्रीचं नुकतंच लग्न झालेलं आहे आणि ही स्त्री नुकतीच सौभाग्यवती झालेली आहे। असं हे मंगळसूत्र लग्नानंतर 16 दिवसांनी सरळ केलं जातं, तोपर्यंत हे मंगळसूत्र असंच उलटं ठेवलं जातं। आपल्याकडे 3.5 मुहूर्त मानले जातात आणि त्या 3.5 मुहूर्तांपैकी गुढीपाडवा हा आपल्यामध्ये सर्वात पहिला येणारा सण आहे। तर या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती देखील हे उलटं मंगळसूत्र सरळ केलं जातं, परंतु बऱ्याचदा असं होतं की गुढीपाडवा जर खूप लांब असेल किंवा कुठला सण एखादा खूप लांब असेल तर लग्नानंतर 16 दिवसांनी हे मंगळसूत्र सरळ केलं जातं। अशा प्रकारे मंगळसूत्राचे महत्त्व तुम्हाला नक्कीच समजले असेल। धन्यवाद।